लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, दत्तामामा भरणेंच्या शिष्टाईला यश. सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार. अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार हनुमानाच्या चरणी, बारामतीतल्या कन्हेरी मंदिरात घेतले आशीर्वाद. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची उडी, आकाश मोरे बारामतीतून काँग्रेसचे उमेदवार. हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा झाला अचानक रद्द, केरळमध्ये प्रचारासाठी जाणार असल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती. बारामतीमध्ये प्रफुल्ल पटेल तटकरेंच्या विरोधात फलक, तटकरे पटेलांचा फलकावर घातकी असा उल्लेख. राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले अर्ज भरणार, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपने व्यक्त केला विजयाचा विश्वास. भाजपने सोयीनं आपलं राजकारण केलं, अजित पवार विमान अपघाताच्या एफआयआरचं काय झालं, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांचा भाजपवर निशाणा. आज शरद पवार, रामदास आठवले आणि ज्योती वाघमारे शपथ घेणार, राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार. आज भाजपचा 46वा वर्धापन दिवस, मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर, मदुराई इथं प्रचार करणार, जाहीर सभांना संबोधित करणार. मेट्रो 2B, मेट्रो 9ला पुन्हा नवीन तारीख, आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत दाखल होणार. खराचा एका बिल्डरशी तब्बल 300 कोटींचा व्यवहार, संशयाच्या भोवऱ्यात नाशिक पुण्यातले 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय, खराच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता. घरी चहाला या, सीडीआर कसा काढला सांगते, संजय राऊत, सुषमा अंधारे, शशिकांत शिंदेंना अंजली दमन यांचं उत्तर. भोंदू अशोक खरात प्रकरणी महिला अधिकारी रडारवर, तपासात तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर, सूत्रांची माहिती. भोंदू बाबांना थेट गावबंदी आणि घरबंदी, बचत गटाच्या महिलांनी एकत्रित घेतला निर्णय, धुळे तालुक्यातल्या निमगुळ इथल्या बचत गटाचा क्रांतिकारी निर्णय. मेळघाटच्या पाणी पुरवठ्यामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार, युवक काँग्रेसचा आरोप, केंद्राकडून विशेष चौकशीची मागणी. कांदा निर्यात 45% घटली, आखाती युद्धाचा फटका, कंटेनर भाडं $600-700 वरून $6,500 पर्यंत वाढलं, निर्यात खर्चिक बनल्यानं कांद्याचे दर घसरले. इराणनं लवकरात लवकर करार केला नाही तर सर्व काही उडवून देऊ आणि तेल ताब्यात घेऊ, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. चेन्नईचा सलग तिसरा पराभव, बंगळुरूनं 43 धावांनी विजय मिळवला. आज इडन गार्डनवर केकेआर समोर पंजाबचं आव्हान, पहिल्या विजयासाठी कोलकाता कंबर कसणार.